मोन्या, आता दूध किती लागतं माहितीये ना घरामध्ये? आधी आपल्याला अर्धा लिटर लागायचं, आता 1 लिटर लागतंय. बातम्यांमध्ये सांगितलंय साखर सुद्धा महाग होणार आहे. आपण सगळे चहा पितो ना, पहिला चहा प्यायला काय झाला? काय बोलून उपयोग नाही. येताना संध्याकाळी मी तुझ्यासाठी गंमत घेऊन येईन. मोहन, काय? तुम्हाला गंमत आणणार होतास ना? कोण? तू म्हणाला होतास ना मी ऑफिसहून येताना तुझ्यासाठी गंमत आणेन म्हणून. अरे ते होय, ते मी असंच म्हणालो, मी गंमत आणलीच नाहीये. माऊ, कुठे चाललीस? इथेच उभी राहा, डोळे बंद करून घे आणि मी सांगितल्याशिवाय डोळे उघडायचे नाहीत. डोळे बंद कर. डोळे उघड. फ्रॉक. आता परत डोळे मिट. डोळे उघड. आणखी एक फ्रॉक. आता परत डोळे बंद कर. उघड. आणखी एक. आता 5 झाले, 3च होते. आधीच काय खर्च कमी करतो ह्याच्यावर, उधळतोय अजून. मी हा घालणार, मला आवडला. माऊ चांगलीच रमली मालकांकडे. मोन्या, काय गरज होती तिला नवीन फ्रॉक आणून द्यायची? शुभा, कालपासून तो एकच फ्रॉक घालून फिरते, ती किती मळलाय बघ ना. पैसे काय झाडाला लागले? शुभा, मी विकत नाही आणले फ्रॉक, मी स्वतः शिवलेत उरलेल्या कापडातून. हा? एवढ्या वर्षामध्ये माझ्यासाठी उरलेल्या कापडात कधी ब्लाऊज नाही शिवलं. अचानक आता तुझं कापड उरायला लागलं का? शुभा, असं काय करतो? मोन्या, मला ती घरात नकोय. आपल्या घरात तिला बाहेर काढ. शुभा, ही एकटी लहान मुलगी जाणार कुठे? कुठेही जाऊ दे, मला काय करायचंय? दिवसभर नुसता धिंगाणा चालू असतो. शुभा, आता लहान मुलगी आहे ना, थोडासा धिंगाणा करणारच ना. मोन्या, मी तुला सांगते, ही बॅग मला घरात नको आहे. बरं शोभा, मी प्रयत्न करतोय. पोलीस सुद्धा तिच्या आई वडिलांना शोधायचा प्रयत्न करतायत, पण हवं तर मी सुद्धा ऑफिस संपल्यानंतर तिच्या आई वडिलांना शोधायला जात जाईल. पण तोपर्यंत तिला घरात राहू दे. तुझ्याकडे ना शेवटचे 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये तिच्या आई बापाला शोधून काढ. दिवस रात्र एक कर, मला माहित नाही, पण त्याच्यानंतर 1 दिवस सुद्धा मी तिला घरात ठेवणार नाही, लक्षात ठेव. मोन्या,
मला ऑफिसला सोड. ए मोन्या, अरे चल मला बस स्टॉप पर्यंत सोड. चल चल चल. हो चल. बाय बाबू. बाय बाबू. बाय बाबू. हा बाय बाय बाबू. बाय बाय बाबू. हा बाय बाय. बाय बाबू. बाय बाबू. हा. माझी नक्कल करते हा. शोभा वहिनीच्या घरात राहून उगाच कळ काढायची सवय लागली हिला. आता बघतेच हिला मी. अंजली ते थांबा, मी समजवते. एवढ्यासाठी कशाला जात आहे? मी आहे ना, मी समजवते. माऊ, असं बोलायचं नाही, नाही तर अंजली ताई ओरडतील तुला. तू त्यांना साधी समजू नकोस. काय झालं? अगं असं बाबू बाबू म्हणायचं नसतं. का? ती अंजली काल म्हणली म्हणूनच मी म्हणलं. अगं अंजलीताईंनी म्हटलेलं चालतं, कारण अंजलीताई राहुल साहेब ना नवरा बायको आहेत ना, म्हणून तू फक्त बाय म्हण. ठीक आहे म्हणते. मला वाटलं कामावर जाताना इथे असं म्हणतात बाय बाबू म्हणून मी म्हणलं. नाही, नुसतं बाय म्हणायचं असतं. हा? जा तू खेळायला जा, पोरं तिथे खेळत असतील. हा जा पळ. तुम्ही काय करताय? मी तुम्हाला अख्ख्या चाळीभर शोधत होते. अगं हा आमचा अड्डा आहे आणि इथे आम्ही चित्र काढतोय. तू पण ये ना. ए नको नको नको, तू नको येऊ यार. कारण तिला पासवर्ड नाही माहिती. मग ती तिला पासवर्ड टाकून आतेला सांग. अनुष्का, आणि तू हिला पासवर्ड सांगू नको. माऊ सांग आता पासवर्ड. सांग 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 सांग. मला पासवर्ड म्हणजे काय माहिती नाही. मला तुमच्या बरोबर चित्र काढायचं. मी आत येणार. नको ना. नाही. तिच्या अंगातून खूप वास येतोय. हो ना, किती दिवस एकच तर कपडे घालते, मग वास तर येणारच. माऊ जागा इथून, हा आमचा अड्डा आहे. असं काय बोलताय तुम्ही दोघे तिला? अनुष्का खरं तेच बोलतोय, हिच्या अंगातून किती वास येतोय. मोहनने मला नवीन फ्रॉक आणलेत, त्यातला एक घालून येते मी. तो का तुला फ्रॉक दे? तो तर तुला फक्त इकडे राहायला देतोय, तुला तर घर पण नाहीये राहायला. ए पिंट्या, असं नकोस ना रे बोलू तिला. पिंट्या बरोबर तर बोलतोय. किती वास येतो हिच्या फ्रॉक मधून. आमच्या अड्ड्यावर येऊ नकोस. हा ग माऊ जा इथून, खूप वास येतोय फ्रॉक मधून. जा इथून. नाही जाऊ दे. जाऊ दे तिला. बरोबर वाटलं. नशीब थोड्या वेळासाठी बाहेर गेली. आता असते ना तर सगळं खाऊन टाकलं असतं. मोन्या पण आहे ना, जास्तच लाडवून ठेवलंय तिला. काय नवीन फ्रॉक काय आणेल, साखर घालून दूध काय देईल. मोन्याला पण ना जरा सुद्धा अक्कल नाही. नवीन फ्रॉक घालते काय, बाहेर ना फेकूनच देते आता. कुठे लपू? हे आधी लपवते, नाही तर खाईल लगेच सगळं. अरे फ्रॉक कुठे गेले? शोभा, शोभा, मोहनने आणलेले फ्रॉक कुठे आहेत? मी तर इकडेच ठेवून गेले होते ना बाहेर. शोभा,
शोभा सांग ना कुठे ठेवले फ्रॉक. शोभा शोभा ए भाऊ झोपू दे मला. फेकून दिली तुझे मी फ्रॉक. जा. शोभा ते इथे कशा आल्या? हे नक्कीच माऊचं काम आहे. मोहनदादांनी त्या मुलीला घरी आणलंय ना, ते शोभा वहिनींना आवडलेलं दिसत नाही. हा काय आपल्याला काय करायचंय? तर अंजली त्यांनी यांना इथे बघितलं किंवा शोभा ते इथे उठल्या ना तर सगळंच प्रॉब्लेम होईल. आता मलाच काहीतरी करावं लागल. तशी ती मुलगी आगावे पण तेवढीच गोडे ग. पण वहिनींचं माहितीये ना कसं आहे. अंजली ताई यायच्या आधी शोभाताईंना परत पाठवायला पाहिजे. पण माझी जादू कामच करत नाहीये. माऊ कशाला करते हे सगळं? आता माऊच यांना परत नेऊ शकते. मला तिला भेटायला हवं. मोहनदादा आहेत म्हणून यांचं चालतंय बघा. किती बोलत असतात ना. अंजली ताई आज जाऊ नका. आत्ताच लादी पुसली ओली हाय. हा बरं ठीक आहे. हा मी आलेच. हा बर आज जाऊ नका. हा ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं? माऊ माऊ काय केलेस तू? शोभाताई अंजली त्यांच्या घरी आले आहेत. त्यांना ताबडतोब इकडे घेऊन ये. नाही. जोपर्यंत मला माझे फ्रॉक सापडत नाही तोपर्यंत मी तिला इथे आणणार नाही. अगं असं करू नको. अंजली ताईंनी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आपण पकडले जाऊ. आपण समध्यांसमोर जादू नाही करू शकत. हे कसं कळत नाही तुला? मग माझे फ्रॉक मी मदत करते तुझा फ्रॉक शोधायला. कुठे होता फ्रॉक तुझा? तिकडे कुठे? तिकडं. शोभाताई कुठे होत्या? माऊ तुला तुझा फ्रॉक मिळाला ना. आता शोभाताईंना आणणं पटकन. माऊ अंजली ताई घरी जातील. शोभाताईंना आणणं पटकन इकडं. आणते. अगं तू फ्रॉक काय चेंज केला? शोभाताईंना आण ना. घरी गेली तर आण पटकन आण. अगं बाई चुकली की आधी. माऊ तू पण ना. मी सगळ्यांना फ्रॉक दाखवून येते. जा. असंच टाकलं तिने. बाकीची तरी काम केली नंतर करायला लागते तिने.
मला खेळायला घेत नव्हते ना, आता दाखवते. काय झालं? चंद्राटा पडला. हे बघ, माझ्यासाठी मोहनने फ्रॉक आणलेत, अजून 2 घरी आहेत. चिंटू इकडे ये रे. किती खराब करून ठेवलेस कपडे. तुला किती वेळा सांगितलं इथे खेळायला येऊ नकोस म्हणून. घरी चल, तुला बरोबर बघते. आणि तुम्ही पण घरी जा रे, नको ते उद्योग करत बसलेत. एवढं काय झालंय? आज मी पिंटे आणि चिंट्याला मोठी अद्दल घडवलीये. अरे काय चाललंय तुमचं? कसला आवाज? कुणी दिला तुला फ्रॉक? हिने दिला ना? हा? काय करत होती तिला फ्रॉक द्यायची? हे घर माझं आहे, तुमची इथे मुजोरी चालणार नाही. आणि काय ग भानू, या कोण कुठल्या मुलीसाठी तू माझ्याशी वाकडं घ्यायला निघालीस? कुणी सांगितलं होतं तुला घरात यायला? मी बोलवलं होतं? हा नाही ना? एवढं कामावरनं काढून टाकलं तरी अजून अक्कल नाही का आली तुला? नाही, या माऊला पण घराबाहेर काढलं ना तर नाव नाही सांगणार शोभा मात्रे. आता तरी मी इथेच राहणार. बघूया कोण काय करत.